देवाचं वचन याकोबाचे पत्र याचा 3रा अध्यायाचं 10 वचनमध्ये देवाचं वचन म्हणते, जीवित आवडते व्हावे व चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा आहे, त्याने दुर्भाषणापासून आपली जिव्हा व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. आज प्रत्येकाला आशीर्वादाची वचन खूप आवडतात. पण जेव्हा अशी वचन येतात तेव्हा लोकांना ऐकावंसं नको वाटते. पण देवाचं वचन असं सांगते, की आपल्याला देवाचं जे काही वचन आहे ते प्रत्येक वचन आपल्याला आशीर्वादासाठीच आहे. इथं देवाचं वचन सांगते, की ज्या कुणाची इच्छा आहे, की मी चांगले दिवस पाहावे, माझ्या जीवनामध्ये चांगले दिवस यावे. माझी पण इच्छा आहे, तुमची पण इच्छा आहे. आणि परमेश्वर म्हणतंय, की जर तुमची इच्छा अशी आहे, तर तुम्हाला तुमच्या मुखावर तुमचं काय करायला पाहिजे? कंट्रोल ठेवायला पाहिजे. तुम्ही जे काही बोलताय ते विचार करून बोलायला पाहिजे. कारण की आपल्या बोलण्याने सुद्धा देवाची महिमा पण होते आणि देवाचं अपमान पण होते. तर आपल्याला हे बघायचं आहे, की आपण काय बोलतोय.